आमदार सुरेशभाऊ खाडेंच्या कार्यक्रमात गडबड, मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. रस्त्याच्या उद्घाटनावेळी मनसेचा विरोध, विठ्ठल शिंगाडे यांच्यासह 3 कार्यकर्ते ताब्यात. वॉर्ड क्रमांक 7 मधील समतानगर गल्ली क्रमांक 2 येथे आज रस्त्याच्या कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. मात्र या उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमास जोरदार विरोध दर्शवला. विठ्ठल शिंगाडे यांनी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा उद्घाटनांचे नाटक केले जाते, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम महिनोन्महिने रखडते. एकदा उद्घाटन झाले की वर्षानुवर्षे काम पूर्ण होत नाही. नागरिकांची अवस्था अत्यंत हलाखीची असून आजही तोडकर मळ्यातील साचलेले पाणी महिनाभरातही निघालेले नाही. या निषेधावेळी मनसे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते. उपस्थित पोलीस कर्मचारी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत निषेध सुरू ठेवल्याने पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे 3 कार्यकर्ते ताब्यात घेतले. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. नाही करायचं.